नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड WCL ने 2026 सालासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. जर तुम्ही तांत्रिक क्षेत्रात तुमचे करिअर घडवू इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीचा सर्व तपशील, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, महत्त्वाचे अटी, पगार आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 444 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकारच्या पदांचा समावेश आहे. 1. खनन सरदार, मायनिंग सिरदार, T आणि S ग्रेड C. या पदासाठी एकूण 220 जागा आहेत. 2. सहाय्यक फोरमॅन, ट्रेनी, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, T आणि S ग्रेड C. या पदासाठी 224 जागा उपलब्ध आहेत. ही दोन्ही पदे अतिशय महत्त्वाची असून तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे. 1. खनन सरदार, T आणि S ग्रेड C. या पदासाठी अर्ज करण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. 1. DGMS द्वारे दिलेले वैध मायनिंग सरदार सक्षमतेचे प्रमाणपत्र, गॅस टेस्टिंग प्रमाणपत्र आणि वैध प्रथमोपचार प्रमाणपत्र, तसेच भूमिगत खाणींमध्ये काम करण्याचा 3 वर्षांचा अनुभव. 2. मान्यताप्राप्त संस्थेतून मायनिंग इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा आणि DGMS द्वारे दिलेले वैध ओव्हरमॅन सक्षमतेचे प्रमाणपत्र, गॅस टेस्टिंग प्रमाणपत्र आणि वैध प्रथमोपचार प्रमाणपत्र. 2. सहाय्यक फोरमॅन, T आणि S ग्रेड C. या पदासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये किमान 3 वर्षांचा डिप्लोमा, संबंधित सरकारद्वारे दिलेले खाणींसाठीचे वैध इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र. महत्त्वाच्या अटी: नियमित शिक्षण, अंतस्थ शिक्षण, डिस्टन्स लर्निंग, अर्धवेळ, पार्ट टाइम किंवा समकक्ष माध्यमातून मिळवलेली पात्रता या भरतीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. मान्यता: सर्व शैक्षणिक पदविका, डिप्लोमा किंवा पदवी या AICTE/UGC किंवा योग्य भारतीय वैधानिक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त असणे अनिवार्य आहे. उच्च पात्रता: संबंधित विषयांमधील उच्च पात्रता, हायर क्वालिफिकेशन स्वीकारली जाऊ शकते जर तिला केंद्र सरकारची मान्यता असेल. अंतिम वर्षाचे विद्यार्थी: जे विद्यार्थी सध्या त्यांच्या पदविकेच्या डिप्लोमा अंतिम वर्षात आहेत ते या भरतीसाठी पात्र नाहीत. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत 10 ऑगस्ट 2026 उमेदवाराकडे सर्व आवश्यक शैक्षणिक आणि तांत्रिक प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया: प्रामुख्याने संगणक आधारित परीक्षा CBT असेल. पात्र उमेदवारांना 100 गुणांच्या वस्तुनिष्ठ MCQ परीक्षेला सामोरे जावे लागेल. परीक्षेचे स्वरूप: एकूण 100 प्रश्न असतील. भाग 1 सामान्य अभियोग्यता, 20 प्रश्न जनरल ॲप्टिट्यूड. भाग 2 तांत्रिक विषय, 80 प्रश्न उमेदवाराच्या संबंधित पदाच्या विषयावर आधारित. वेळ: परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल. गुण पद्धत: प्रत्येक बरोबर प्रश्नाला 1 गुण मिळेल आणि चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. नो नेगेटिव्ह मार्किंग. माध्यम: प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये उपलब्ध असेल. 2. किमान पात्रता गुण कट ऑफ: परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रवर्गानुसार खालीलप्रमाणे किमान गुण मिळवणे आवश्यक आहे. UR आणि EWS 50 गुण, OBC NCL 45 गुण, SC/ST 40 गुण. 3. कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन: CBT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार केली जाईल. एका जागेसाठी 3 उमेदवार
1 ते 3 प्रमाण याप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल। या टप्प्यावर उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता आणि तांत्रिक प्रमाणपत्रांची मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल। गुणवत्ता यादी आणि टाय ब्रेकर 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास खालील निकषांचा वापर केला जाईल। 1. ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे त्याला प्राधान्य दिले जाईल। 2. वय समान असल्यास 10वीच्या प्रमाणपत्रावरील नावाच्या आद्याक्षराप्रमाणे प्राधान्य ठरवले जाईल। 5. वैद्यकीय तपासणी आणि अंतिम नियुक्ती निवड झालेल्या उमेदवारांची कोळसा खाणीच्या नियमानुसार वैद्यकीय तपासणी केली जाईल। अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल। खनन सरदार 6 महिने प्रोबेशन कालावधी, सहाय्यक फोरमॅन 2 वर्षांचा प्रशिक्षण कालावधी। लक्षात ठेवा, कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते। 2. वयोमर्यादा वयाची गणना 10 ऑगस्ट 2026 या बेस तारखेनुसार केली जाईल। किमान वय 18 वर्ष, कमाल वय 30 वर्ष। शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत मिळणारी सूट: ओबीसी 3 वर्ष सूट, SC/ST 5 वर्ष सूट, दिव्यांग 10 ते 15 वर्ष सूट। विभागीय उमेदवार कोल इंडिया किंवा तिच्या उपकंपन्यांमध्ये आधीच कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही। अर्ज शुल्क: general/OBC/घी वेबसाईट EWS 1180 रुपये, 1000 रुपये मूळ शुल्क प्लस 180 रुपये GST। SC/ST/PWBD/माजी सैनिक कोणतेही शुल्क नाही, मोफत। वेतन: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 47,330 रुपये इतके आकर्षक मासिक वेतन दिले जाणार आहे। कोल इंडियाच्या या उपकंपनीमध्ये काम करणे हे सन्मानाचे तर आहेच, पण सोबतच तुम्हाला चांगली आर्थिक सुरक्षाही मिळते। मित्रांनो, अर्ज प्रक्रियेच्या तारखा नीट लक्षात ठेवा। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जुलै 2026 पासून सुरू झाली आहे। अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026 आहे। लक्षात ठेवा, रात्री 11:55 तुम्ही तुमचे अर्ज ऑनलाईन जमा करू शकता। त्यामुळे शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी लवकरात लवकर आपला अर्ज भरा। तर मित्रांनो, ऑनलाईन अप्लाय लिंक व PDF जाहिरात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। व्यवस्थित वाचून लवकरात लवकर अर्ज दाखल करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि ऑल द बेस्ट।